नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे ओल्या लाल मिरच्यांचं लोणचं. तर हे लोणचं कसं बनवायचं हे आपण आज बघणार आहोत. या लोणच्यासाठी आपण 1 पाव ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कोरड्या करून घ्यायच्या आहेत. उन्हात ठेवून किंवा कपड्याने पुसून आपण या कोरड्या करून घेऊ शकतो. तर इथे मिरच्या आपण छान कोरड्या करून घेतल्या आणि या आपल्याला अशा कापून घ्यायच्या आहेत. अशाच आपण या सगळ्या मिरच्या कापून घेणार आहोत. तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होतं हे ओल्या मिरचीचं लोणचं. इथे मिरच्या कापून झाल्या आणि इथे आपण पॅनमध्ये 1 टेबलस्पून सोप घेतली, 1 टेबलस्पून जिरं, 1 ते 2 टेबलस्पून धने, 1 टीस्पून मेथीदाणा, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून मिरे आणि 1 टेबलस्पून मोहरीची डाळ आपल्याला घ्यायची. मोहरीची डाळ किंवा मोहरी पण आपण घेऊ शकतो आणि हे मसाले आपल्याला असे 1 ते 2 मिनिट मीडियम ते लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत आणि थोडं थंड झालं की हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. याच पॅनमध्ये आपण इथे अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यात आपल्याला कलमीचे 2 ते 3 तुकडे, 1 टीस्पून मोहरी आणि 1 टीस्पून हिंग घालायचा. तर तेल तुम्ही मोहरीचं तेल, सनफ्लॉवर ऑइल किंवा शेंगदाण्याचं तेल पण या लोणच्यासाठी आपण घेऊ शकतो. इथे मसाले थंड झालेले आहेत आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. तर जाडसर अशी याची पावडर आपण बनवून घेणार आहोत. तर हे असं आपण मिक्सरला फिरवून घेतलं आणि तेल थोडं थंड झालं की यात आपल्याला हे मसाले घालायचे आहेत. 1 टीस्पून हळद, 1 ते 2 टीस्पून तिखट घालायचं, 1 टेबलस्पून मीठ आणि अर्धा टेबलस्पून गूळ आपण याच्यामध्ये घालणार आहोत. हे सगळं आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं. याच्या आधीही मी भरपूर लोणच्याच्या रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघायला विसरू नका. तर हे असं छान मिक्स करून झालं की यात आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तर असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि यात आपल्याला 2 टेबलस्पून व्हिनेगर घालायचं आहे. तयार झाल्यानंतर आपण हे लोणचं 6 महिने वापरू शकतो. फ्रीजमध्ये ठेवल्यास वर्षभरही हे आपल्याला वापरता येईल. इथे आपण व्हिनेगर याच्यामध्ये घातलेलं आहे 2 टेबलस्पून आणि परत हे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि थंड झालं की हे आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे. तर इथे आपलं हे ओल्या लाल मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपलं हे ओल्या लाल मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे.